जालन्यात धनगर समाजाकडून आमरण उपोषण केले जात आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडे आमरण उपोषणाला बसलेत। त्यांच्या उपोषणाला सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आलाय। तर धनगर समाजाला जोपर्यंत एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा निर्धार दीपक बोराडे यांनी केला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी जालन्यामध्ये धनगर नेते दीपक बोराडे यांनी काल मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे। आज त्यांच्या आमरण उपोषणाचा खरं तर दुसरा दिवस आहे। जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना भेट घेऊन पाठिंबा दिलेले, त्याचबरोबर वेगवेगळ्या समाज बांधवांनी देखील त्यांच्या भेटी घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आज मराठा समाजाच्या वतीने धनगर समाजाचे नेते जे दीपक बोराडे त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे। धनगर जमात हा लढा लढतोय आणि आमच्या सोबतीला काल बंजारा समाजाच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा दिला गेला, आज मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा दिला गेलाय। तर या लढ्याला बळ मिळालंय आणि आम्ही जी शपथ घेऊन या मैदानावर बसलोय की आमच्या धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील हा शेवटचा लढा असेल। धनगर समाजाची मागणी एसटीतून आरक्षण मिळण्यासाठीची खूप वर्षापूर्वीची मागणी आहे आणि दीपक भाऊ बोराडे यांनी अगदी चांगल्या पद्धतीनं हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। ज्या निजाम स्टेटमध्ये आम्ही होतो त्या ठिकाणी आमच्या धनगर बांधव असतील, एसटी प्रवर्गात होते, मराठा समाज ओबीसी प्रवर्गात होता। आम्ही महाराष्ट्रात येऊन काय चूक केली का? आणि आजचे दीपक भाऊचं जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला मराठा समाज पूर्ण ताकदीने पाठिंबा देईन आणि पूर्ण पाठिंबा देणारच नाही तर पूर्ण दीपक भाऊ सोबत आम्ही लढाई करायला तयार आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।